चला तरी आता गणपतीचं डेकोरेशन करायला. आणि फायनली माझी तिन्ही मुलं गणपतीचं डेकोरेशन आता करायला लागली आहेत. त्या तिघांचा मिळून डिसिजन काहीतरी चालला आहे. तिघंजण मिळून काय करायचं काय नाही ह्याच्यावर भरपूर चर्चा 1 तासाची झाल्यानंतर आता डेकोरेशन चालू आहे. निरंजनला काही करायला देत नाहीत त्यामुळे तो नाचतोय. आणि आता ही बघा आमची डेकोरेशनची तयारी. आणि ह्या दोघी मिळून आता ही साडी लावतायत. आणि साडी लावून काहीतरी त्यांचं गेटअप करायचा त्यांचा काहीतरी विचार चालला आहे. त्याच्यातच भक्तीला मध्येच सुचलं एक साईड साडी लावायची आणि त्याच्यावरती एक साईड डिझाईन बनवायची. तर त्या पद्धतीनं ती आपली साडी लावायची चालू होतं. सईला ती सांगत होती असं तसं डेकोरेशन करूया. आणि त्यातच सईला तरी काही करायचं नसतंय, मदत थोडी करते. आता निरंजनला त्या रागवल्या त्यामुळे तो गप्प बसलाय. आता सगळ्या दोन्ही मिळून ते साडीचा डिसिजन कॅन्सल झाला आहे. सई सगळ्यात घरातली मोठी मुलगी आहे, पण तिचा बालिशपणा काही जात नाही. आता ती सगळ्या गळ्यात माळा अडकून स्वतःच डान्स करते. तिला करायचं तर काहीच नसते, नुसता टाईमपास करेल आणि दमवल आता. आता भक्ती रेड कलरची ओढणी घेतली तिनं आणि रेड कलरची ओढणी तिला लावून बघायची होती. आता ती ओढणी कशा पद्धतीनं लावायची आणि त्याचा कशा पद्धतीनं डेकोरेशन करायचं तिचं आयडियात चालल्यात. तोपर्यंत सईला तरी काही समजत नव्हतं, मला काही समजत नव्हतं. मी आपलं तिघांचं नुसतं डेकोरेशन बघत होती, खाली बसून आपल्या ह्यांना सगळ्यांना सजेशन देत होती. आता ही फायनली ही ओढणी लावायचं ठरले. बघूयात आता ही कशा पद्धतीनं लावत्या का नाही लावत्या. मला तरी नाही वाटत ह्याचं काय होईल. हे आता झालं हिचं चालू झालं तोपर्यंत. निरंजनला या रागवलं की निरंजन नाचायला चालू करते. ह्या ओढणीचा प्रकार तर जवळजवळ 1 तासभरांचा चाललेला होता. अशी लावू तशी लावू झालेला आहे. आता फायनली सगळा लुक झालेला आहे. भक्ती खाली बसलेली आहे आणि निरंजन आणि सई दोघं मिळून फायनली लायटिंगचा लुक